आपल्याकडे जी तक्रार आहे त्यांनी त्यांच्या स्वहस्ताक्षरात लिहून दिली तक्रार आहे, त्या तक्रारीवरून त्याच्यामध्ये जे सेक्शन आपल्याकडे होतात ते सेक्शन आपण लावलेले आहेत. त्याच्यामध्ये अपहरणाबद्दल त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेही असं काही मेन्शन नाही केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची लिहून तक्रार दिलेली आहे त्याच तक्रारीनुसार त्याच ह्याच्यानुसार कलमानुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे. फरार आहे, काय स्टेटस आहे त्याचा? याच्यामध्ये तो त्याला चौकशीला आता आम्ही नंतर बोलूयात, कारण याच्यामध्ये जी चौकशीची कारवाई आहे त्या कारवाई वारजे पोलिसांनी पुढे सुरू केलेली आहे. पत्नीची तक्रार दिली होती त्या 2022 तक्रार काय म्हटलं होतं त्याच्यामध्ये असं की अनैसर्गिक प्रकारचा संबंध त्यांनी ठेवले होते पत्नीसोबत किंवा तो मारहाण केलेली होती. त्याच्या अंगावर जे होते दागिने वगैरे ते त्यांनी हिसकावून घेतले होते किंवा रॉबरीचा प्रकार केला होता, असे काही सेक्शन त्याच्यामध्ये त्या निलेशच्या विरुद्ध दाखल आहेत. त्यानुसार ते गुन्हा दाखल करून नंतर कोर्टात त्याचा सेशन गेलेला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग काय केलं असं पूर्वीच्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आता त्या डिटेलमध्ये आपल्याला जावं लागेल, परंतु याच्यामध्ये याला आणखी एक म्हणजे याला याचं वेपन लायसन्स पण त्याला ऑक्टोबरमध्ये त्याला 22ला त्याला मिळालेलं आहे. तर ती सुद्धा आपण पुढची कारवाई त्याच्यामध्ये वेपन सुद्धा करत आहोत. सर पण मग जो निलेश चव्हाण आहे जसं तुम्ही सांगितलं की रेकॉर्ड वगैरे गुन्हेगार आहे, पण आपल्याकडे वारजेला याच्या आधी फक्त 376चा तो एकच गुन्हा होता जो पत्नीने फिर्याद केली होती, बरोबर? त्यावेळेस काही कारवाई केली होती आपण, त्याची काही माहिती घेतली? त्याच्या पुढची कारवाई चार्जशीट आणि पुढची कारवाई पूर्ण झालेली आहे. त्यानंतर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा कारवाई झालेली आहे. परंतु हिंजवडीला पण रंगकट डायव्हर त्याच्यावर केस आहे. पूर्वी वारजे पोलिसांना सुद्धा 2009 साली एक पायगुडे नावाची इसम आहेत, त्यांनी त्याच्यावर दाखल केली होती तक्रार, त्याच्यावर सुद्धा प्रिव्हेंटेशन केलेली आहे. आणि हा कालचा जो आहे रिसेंट कसपटे फॅमिलीला त्यांनी धमकवल्याचा पिस्टलचा डाग दाखवून हे सुद्धा गुन्हा काल दाखल केला.